नमस्कार लाडक्या बहिणींनो, आजचा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आणि भावूक आहे। महाराष्ट्राचे राजकारण आणि समाजकारण ज्यांच्या भोवती फिरत होते असे आपले लाडके नेते अजितदादा पवार आता आपल्यामध्ये नाहीत, पण जाता जाता सुद्धा अजितदादा यांनी महाराष्ट्रातील आपल्या लाडक्या बहिणींसाठी एक मोठे काम करून ठेवले आहे। अनेक बहिणींच्या मनामध्ये शंका होती की दादानंतर लाडकी बहीण योजनेचे काय होणार, ही योजना बंद पडणार का? आजच्या व्हिडिओमध्ये आपण या सर्व प्रश्नांची उत्तरे पाहण्याचा प्रयत्न करू। तसेच जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता कधी किती वाजेपर्यंत तुमच्या खात्यावरती जमा होणार हे देखील आपण पाहण्याचा प्रयत्न करू। तसेच ज्या बहिणींच्या खात्यावरती मागील काही हप्ते जमा झाले नसतील तर अशा बहिणींनी काय केले पाहिजे जेणेकरून मागील रखडलेले हप्ते जमा होतील, हे देखील आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करू। आता अजितदादा हे त्यांच्या शब्दासाठी ओळखले जायचे। अजितदादा यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करताना एक शब्द दिला होता, जोपर्यंत तुमचा हा दादा जिवंत असेल तोपर्यंत ही योजना बंद पडणार नाही। आणि आश्चर्य म्हणजे अजितदादा यांनी फक्त शब्द दिला नाही तर लाडकी बहीण योजनेचे पुढील अनेक महिन्यांचे आर्थिक नियोजन अजितदादा यांनी आधीच करून ठेवले होते। आता अजितदादांनी अर्थमंत्री म्हणून लाडकी बहीण योजनेसाठी आवश्यक असलेल्या निधीची तरतूद ही डिसेंबरच्या हिवाळी अधिवेशनामध्येच करून ठेवली होती। संपूर्ण वर्षाचे पैसे वेळेवरती कसे मिळतील याचे आर्थिक मॉडेल अजितदादा यांनी तयार केले होते। फक्त लाडक्या बहिणींचेच दादा नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचे, संपूर्ण देशाचे या ठिकाणी अजित म्हणजेच की आपले दादा होते, परंतु त्यांचं अपघाती निधन या ठिकाणी झालं आहे। अजितदादांच्या या निधनामुळे फक्त महाराष्ट्राचेच नाही तर संपूर्ण देशाचे या ठिकाणी मोठे नुकसान झाले आहे। अजितदादा यांनी बहिणींसाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत। बहिणींना खुश करण्यासाठी, बहिणींना सक्षम करण्यासाठी, स्वावलंबी बनवण्यासाठी अजितदादा यांनी आतुनात प्रयत्न केले होते। आणि अजितदादा यांनी आता जानेवारी महिन्याच्या हप्त्याची तरतूद ही आधीच केली होती। जणू की अजितदादांना म्हणजेच की माहीतच होते की बहिणींना अडचण येऊ नये, म्हणजेच की या ठिकाणी बहिणींसाठी अजितदादा यांनी आधीच कोट्यवधी रुपयांची तरतूद केली होती। आता गेल्या आठवड्यातच महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी अजितदादांना निधीची आठवण करून दिली होती। त्यावरती दादांनी तात्काळ वित्त विभागाशी बोलून निधी वितरणाचे आदेश दिले होते। नवीन आर्थिक वर्ष सुरू होण्यापूर्वीच लाडकी बहीण योजनेचा मोठा हिस्सा राखीव ठेवण्यामध्ये आला होता, जेणेकरून सरकारमध्ये कोणीही असो बहिणींना पैसे मिळणे थांबणार नाही। या उद्देशाने अजितदादा यांनी म्हणजेच की या ठिकाणी कोट्यवधी रुपयांची तरतूद केलेली होती। अनेक महिलांना प्रश्न पडला आहे, आता जानेवारी महिन्याचा हप्ता कधी जमा होणार? तर बघा, अजितदादा यांनी बहिणींसाठी महत्त्वाचे निर्णय घेतले होते आणि अजितदादा यांनी निधनापूर्वीच जानेवारी महिन्याच्या हप्त्यासाठी देखील निधी मंजूर केला होता। आता सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर बघा, लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत 18 हप्ते बहिणींच्या खात्यावरती जमा झाले आहेत आणि 18वा हप्ता जमा झाल्यानंतर आता जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता कधी जमा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। आता जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता बहिणींच्या खात्यावरती जमा होणार होता, परंतु त्यातच एक धक्का देणारी बातमी समोर आली, ती म्हणजेच की अजितदादा यांचं निधन झालं आहे। अजितदादांच्या निधनामुळे महाराष्ट्राची मोठी हानी झाली आहे। महाराष्ट्राचं म्हणजेच की धडाडीचं नेतृत्व असलेले अजितदादा यांच्या निधनामुळे सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्याला शोककळा बघायला मिळत आहे। परंतु आता जर बघायला गेलं तर बऱ्याच लाडक्या बहिणींचा असा देखील प्रश्न होता की अजितदादांच्या निधनानंतर आता लाडकी बहीण योजनेवरती कोणता परिणाम होणार का? तर बघा, अजितदादांच्या निधनामुळे महाराष्ट्राची मोठी हानी झाली असली तरी त्यांच्या निधनामुळे लाडकी बहीण योजनेवरती कोणताच परिणाम होणार नाही। आता जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता बहिणींच्या खात्यावरती जमा होणार होता, परंतु त्यातच धक्का देणारी बातमी समोर आली, ती म्हणजेच की अजितदादा यांचं निधन झालं आहे। त्यामुळे जानेवारी महिन्याचा हप्ता जमा होण्यास उशीर होणार का असा देखील प्रश्न उपस्थित झाला होता, परंतु त्यातच एक माहिती समोर आली, ती म्हणजेच की अजितदादा यांनी त्यांच्या निधनापूर्वीच बहिणींसाठी निधी मंजूर केला होता, म्हणजेच की जानेवारी महिन्याच्या हप्त्यासाठी निधी हा मंजूर करण्यामध्ये आलेला होता। त्यामुळे आता बहिणींच्या खात्यावरती
जानेवारी महिन्याच्या हप्त्याचे पैसे जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अनेक महिलांना प्रश्न पडला आहे की आता जानेवारी महिन्याचा हप्ता कधी जमा होणार. तर अपडेट अशी आहे की जानेवारी महिन्याचा प्रलंबित हप्ता आता काही दिवसांतच म्हणजेच की अवघ्या काही दिवसात महिलांच्या खात्यावरती जमा होणार आहे. दादांनी म्हणजेच की अजित दादांनी जाण्यापूर्वीच या हप्त्याच्या फाईलवरती प्रक्रिया पूर्ण केली होती. त्यामुळे ही योजना अखंडित सुरू राहणार आहे. आता डिसेंबर महिन्याच्या 18व्या हप्त्यासाठी आणि जानेवारी महिन्याच्या 19व्या हप्त्यासाठी अजितदादा यांनी साधारणतः म्हणजेच की कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर केला होता. त्यानुसार बहिणींच्या खात्यावरती डिसेंबरचा 18वा हप्ता जमा झाला असून आता जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता बहिणींच्या खात्यावरती जमा होणार आहे. त्यामुळे आता बहिणींना जानेवारी महिन्याच्या हप्त्याची काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही. आता म्हणजेच की सध्या जर बघायला गेलं तर सध्या म्हणजेच की महाराष्ट्रामध्ये अजितदादा यांच्या निधनामुळे सध्या म्हणजेच की महाराष्ट्र हा निशब्द झालेला आहे. अजितदादा हे त्यांच्या शब्दासाठी ओळखले जायचे. अजितदादा यांनी म्हणजेच की अजितदादा जे शब्द द्यायचे ते पूर्ण करायचे. म्हणजेच की कितीही अडचण आली तरी अजितदादा हे शब्दाचे पक्के होते. अजितदादा यांनी बहिणींना देखील शब्द दिलेले होते. त्यानुसार म्हणजेच की ते बहिणींसाठी महत्त्वाचे निर्णय घेत होते. बहिणींना दिलासा देण्यासाठी, बहिणींना सक्षम करण्यासाठी, आर्थिक दिलासा देण्यासाठी, बहिणींना स्वावलंबी बनवण्यासाठी अजितदादांचे प्रयत्न आपल्याला बघायला मिळत होते. परंतु त्यातच काळाने घात केला. अजितदादांनी अर्थमंत्री म्हणून लाडकी बहीण योजनेसाठी आवश्यक असलेल्या निधीची तरतूद केली. आता तुम्हाला देखील माहीत असेल की अजितदादा हे राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री होते. म्हणजेच की कोणत्याही योजनांसाठी जर निधी मंजूर करायचा असेल, कोणत्याही योजनांसाठी निधी वाटप करायचा असेल तर अजितदादा यांची सही आवश्यक होती. अजितदादा यांनी सही केली, चेकवरती सही केली तरच या ठिकाणी बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होत होते. म्हणजेच की अजितदादांच्या माध्यमातून या ठिकाणी लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होत होते. परंतु अजितदादा यांच्या निधनामुळे लाडकी बहीण योजनेवरती कोणताच परिणाम होणार नसला तरी महाराष्ट्राची मोठी हानी या ठिकाणी झालेली आहे. अजितदादा यांनी जानेवारी महिन्याच्या हप्त्यासाठी आधीच तरतूद केली होती. आता एकदम सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर बघा 14 जानेवारी म्हणजेच की लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा. सरळ आणि सोप्या भाषेमध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून तुम्हाला सर्व काही माहिती समजेल. तर बघा 14 जानेवारी या दिवशी होती मकर संक्रांत. तुम्हाला माहीतच असेल 14 जानेवारी या दिवशी मकर संक्रांतीचा सण होता. तर या दिवशी म्हणजेच की 14 जानेवारी मकर संक्रांतीच्या सणानिमित्त बहिणींच्या खात्यावरती डिसेंबरचा 18वा हप्ता प्लस जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता हा जमा केला जाणार होता. आणि सरकारने घोषणा देखील केली होती की डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचे पैसे एकत्र जमा होणार. आणि त्यानुसार अजितदादा यांनी डिसेंबरच्या 18व्या हप्त्यासाठी आणि जानेवारी महिन्याच्या 19व्या हप्त्यासाठी निधी मंजूर केला होता. परंतु त्यातच निवडणूक आयोगाने सरकारला जानेवारी महिन्याचा हप्ता देण्याचा नकार दिला होता. त्यामुळे फक्त बहिणींच्या खात्यावरती डिसेंबर महिन्याचा 18वा हप्ता जमा झाला आणि जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता बहिणींच्या खात्यावरती जमा होऊ शकला नाही. म्हणजेच की 14 जानेवारी मकर संक्रांतीनिमित्त बहिणींच्या खात्यावरती डिसेंबरच्या 18व्या हप्त्याचे पैसे जमा झाले होते. खरं तर सरकारने डिसेंबरचा 18वा हप्ता आणि जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता वितरित करण्याचा निर्णय घेतला होता. आणि त्यानुसार अजितदादा यांनी डिसेंबरच्या 18व्या हप्त्यासाठी आणि जानेवारी महिन्याच्या 19व्या हप्त्यासाठी निधीची तरतूद देखील केली होती. परंतु 14 तारखेला मकर संक्रांतीनिमित्त फक्त 18व्या हप्त्याचे पैसे जमा झाले आणि जानेवारी महिन्याच्या 19व्या हप्त्याचे पैसे जमा झाले नाहीत. परंतु 19वा हप्ता मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे. कारण की डिसेंबर महिन्याच्या हप्त्यासोबत अजितदादा यांनी जानेवारी महिन्याच्या हप्त्यासाठी देखील निधीची तरतूद केली होती अशी माहिती समोर आली आहे. म्हणजेच की जानेवारी महिन्याच्या हप्त्याच्या वितरणासाठी जेवढी रक्कम लागणार होती ती मंजूर करण्यामध्ये आली असून आता फक्त बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होणे बाकी आहे. परंतु बहिणींना काळजी करण्याची गरज नाही. आता जानेवारी महिन्याचा हप्ता देखील अवघ्या काही दिवसांमध्ये जमा होणार आहे. आता जानेवारी महिन्याचा हप्ता जमा होणार असला तरी नेमका जानेवारी महिन्याचा हप्ता कधी जमा होणार हे देखील जाणून घेणे अत्यंत
आवश्यक आहे। तर बघा आठवड्यामध्ये म्हणजेच की गेल्या काही आठवड्यातच महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दादांना निधीची आठवण करून दिली होती। त्यावरती दादांनी तात्काळ वित्त विभागाशी बोलून निधी वितरणाचे आदेश दिले होते। त्यानुसार बहिणींच्या खात्यावरती डिसेंबरचा 18वा हप्ता जमा झाला असून आता जानेवारी महिन्याचा हप्ता देखील जमा होणार आहे। अनेक बहिणींना आता प्रश्न पडलेला आहे, जानेवारी महिन्याचा हप्ता कधी जमा होणार? तर बघा जानेवारी महिन्याचा हप्ता वितरित करण्यासाठी निधीची तरतूद झाली आहे। अजित दादा यांनी निधनापूर्वीच जानेवारी महिन्याच्या हप्त्याच्या फाईलवरती प्रक्रिया पूर्ण केली असल्यामुळे जानेवारी महिन्याचा हप्ता हा मोकळा झाला आहे। म्हणजेच की एकंदरीत जर बघायला गेलं तर जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता म्हणजे अजित दादा यांची आपण या ठिकाणी शेवटची भेट देखील म्हणू शकतो, कारण की अजितदादा यांनी जानेवारी महिन्याच्या 19व्या हप्त्याच्या वितरणासाठी निधीची तरतूद केली आहे। फाईलवरती सही देखील या ठिकाणी केली आहे। म्हणजेच की अजितदादा यांची ही बहिणींसाठी शेवटची भेट आपण या ठिकाणी म्हणू शकतो। त्याचबरोबर आता अजून काही महत्त्वाचे अपडेट या ठिकाणी समोर आले आहेत। आता ज्या बहिणींच्या खात्यावरती मागील काही हप्ते जमा झाले नव्हते तर सरकारने आता महत्त्वाचा निर्णय घेतला आहे। सरकारने आता ज्या महिलांचे अर्ज अपात्र झाले होते, ज्या बहिणींचे हप्ते बंद झाले होते, तर अशा बहिणींना सरकारने पुन्हा एकदा संधी दिली आहे। कागदपत्रांची पूर्तता करून अंगणवाडी सेविकांकडे पुन्हा अर्ज तपासणीसाठी दिले म्हणजेच की देण्याचे देखील आव्हान करण्यामध्ये आले आहे। म्हणजेच की ज्या बहिणींच्या खात्यावरती मागील काही हप्ते जमा झाले नव्हते, ज्या बहिणींचे हप्ते हे जमा होणे बंद झाले होते, तर अशा बहिणींची आता अंगणवाडी सेविका तपासणी करतील। जर तुमचे देखील हप्ते बंद झाले असतील, जर तुमच्या देखील खात्यावरती मागील काही हप्ते जमा झाले नसतील, तर तुम्ही नक्कीच अंगणवाडी सेविकांशी संपर्क साधू शकता। तुम्ही जर अंगणवाडी सेविकांशी संपर्क साधला तर त्या तुमच्याकडून एक अर्ज भरून घेतील आणि तो अर्ज तुम्ही जर भरला तर तुमचा हप्ता हा पुन्हा सुरू केला जाईल, हे देखील लक्षात घेणं आवश्यक आहे। त्याचबरोबर अजून एक महत्त्वाची सूचना, अनेक महिलांचे पैसे आधार लिंकिंग नसल्यामुळे अडकले आहेत। नवीन अपडेटनुसार बँकांनी अशा महिलांसाठी विशेष कॅम्प आयोजित करण्याचे निर्देश देखील दिले आहेत। आता बऱ्याच वेळेस काय होतं तर सरकारच्या माध्यमातून हप्ता हा मंजूर असतो, परंतु आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक नसते, त्यामुळे खात्यावरती 1 रुपया सुद्धा जमा होत नाही। त्यामुळे काय करायचं आहे, आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक आहे का नाही याची खात्री करायची आहे। आणि जर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करून घ्या। आता बऱ्याच लाडक्या बहिणींना असं वाटत आहे की आमचा हप्ता बंद होणार का, आम्हाला पैसे मिळणार का? तर बघा सरकार आता लाडकी बहीण योजनेची व्याप्ती वाढवण्याचा विचार करत आहे। यामध्ये लाभार्थी महिलांना केवळ आर्थिक मदतच नाही तर विमा संरक्षण आणि कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देण्याची देखील सरकारची तयारी आहे। म्हणजेच की सरकार काय करत आहे तर बहिणींना सक्षम करण्यासाठी स्वावलंबी बनवण्याचा सरकारच्या माध्यमातून प्रयत्न केला जात आहे। आणि अजितदादा यांनी देखील तोच प्रयत्न केला होता, परंतु त्यातच अजितदादा म्हणजेच की आपल्यातून निघून गेले। यामुळे म्हणजेच की महाराष्ट्राचे मोठे नुकसान झालेले आहे। आता लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली सध्या अनेक फेक मेसेज देखील येत आहेत। महिलांनी कोणत्याही अनोळखी लिंकवरती क्लिक करू नये किंवा आपला OTP कोणालाही देऊ नये, ही देखील महत्त्वाची सूचना आहे। जर तुमच्या व्हॉट्सॲपवरती किंवा म्हणजेच की सोशल मीडियामध्ये म्हणजेच की तुमच्या मोबाईलमध्ये कोणतीही अशी लिंक आली तर कोणत्याही लिंकवरती क्लिक करू नका। जर तुम्ही कोणत्याही लिंकवरती जर क्लिक करत असाल तर तुमची फसवणूक होण्याची दाट शक्यता असते। ही देखील दक्षता घेणे अत्यंत आवश्यक आहे। सध्या काय होतं तर सोशल मीडियाच्या माध्यमातून म्हणजेच की बऱ्याच फसवणुकीच्या केस आपल्याला बघायला मिळत आहेत। आता लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली अनेक फेक मेसेज येत आहेत। महिलांनी कोणत्याही अनोळखी लिंकवरती क्लिक करू नये किंवा कोणालाही OTP शेअर करू नये। या देखील गोष्टींची म्हणजेच की या गोष्टी लक्षात घेणं देखील तितकंच महत्त्वाचं असतंय। आता बघा प्रत्येक बहिणींकडे मोबाईल असेल आणि बहिणींना मोबाईलची जास्त काही माहिती नसते, त्यामुळे म्हणजेच की बरेच असे जे काही म्हणजेच की आरोपी असतील किंवा इतर काही जे फसवणूक करणारे असतील तर ते काय करतात तर बहिणींच्या मोबाईलवरती या ठिकाणी कोणत्याही लिंक पाठवतात, म्हणजेच की फ्रॉड लिंक पाठवतात। आणि अशा फ्रॉड लिंकवरती जर बहिणींनी किंवा लाडक्या बहिणींनी क्लिक केले तर लाडक्या बहिणींची फसवणूक होण्याची दाट शक्यता असते। त्यामुळे कोणत्याही लिंकवरती क्लिक करणे टाळणे देखील अत्यंत आवश्यक आहे।
आता अजितदादांनी नेहमीच महिलांच्या सक्षमीकरणावरती भर दिलेला होता. लाडकी बहीण योजना ही अजितदादा यांच्या स्वप्नातील योजना होती. म्हणजेच की अजितदादा यांनी लाडकी बहीण योजनेची सुरुवात केलेली होती. राजकारणापलीकडे जाऊन अजितदादा यांनी महाराष्ट्रातील लाखो महिलांना आर्थिक आधार दिला. आज जरी ते आपल्यामध्ये नसले तरी त्यांनी केलेले हे नियोजन त्यांच्या कार्याची साक्ष देत राहतील. लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून अजितदादा यांची आपल्याला नक्कीच आठवण येत राहील. अजितदादा यांनी केलेले हे नियोजन त्यांच्या कार्याची आपल्याला साक्ष देत आहेत. तर लाडक्या बहिणींनो, घाबरण्याचे काहीच कारण नाही. तुमची ही योजना सुरूच राहणार आहे. बऱ्याच लाडक्या बहिणींना वाटत होतं की लाडकी बहीण योजना बंद होती की काय, परंतु बघा, लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. तुमच्या खात्यावरती पैसे वेळेवरती जमा होतील. आता जानेवारी महिन्याचा 19 हप्ता लवकर जमा होणार आहे. ज्या बहिणींच्या खात्यावरती आतापर्यंत 18 हप्ते जमा झाले असतील तर अशा बहिणींच्या खात्यावरती आता जानेवारी महिन्याच्या 19व्या हप्त्याचे पैसे साधारणतः 5 ते 10 दिवसांमध्ये जमा होतील. कारण की जानेवारी महिन्याच्या हप्त्याची तरतूद ही अजितदादा यांनी निधनापूर्वीच केलेली आहे. आणि ज्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होणे बंद झाले होते तर अशा बहिणी अंगणवाडी सेविकांशी संपर्क साधा. कारण की म्हणजेच की ज्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा झाले नाहीत तर अशा बहिणींसाठी सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला असून अंगणवाडी सेविका आता तपासणी करत आहेत. जर तुमच्या देखील खात्यावरती कदाचित मागील काही हप्ते जमा झाले नसतील, हप्ते जमा होणे बंद झाले असतील तर तुम्ही अंगणवाडी सेविकांशी संपर्क साधा. हे देखील लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे. अजितदादा यांचे नियोजन दादांनी म्हणजेच की लाडकी बहीण योजनेसाठी महत्त्वाचे निर्णय आपल्याला घेतले असल्याचं बघायला मिळत होतं. तर आता कोणत्याच बहिणींना काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही. लाडकी बहीण योजना ही सुरूच राहणार आहे. लाडकी बहीण योजना कधीच बंद होणार नाही. तुमच्या खात्यावरती पैसे वेळेवरती जमा होतील. पैसे वेळेवरती जमा झाले पाहिजे याचे देखील नियोजन अजितदादा यांनी आधीच करून ठेवलेले आहे. तुम्हाला आता याबद्दल काय वाटते कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा. ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला नक्की कळवा. माहिती जर चांगली वाटली असेल तर इतर लाडक्या बहिणींसोबत देखील हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि अशाच नवनवीन अपडेट्ससाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. भेटूयात आता पुढच्या व्हिडिओमध्ये. अजितदादा यांना भावपूर्ण श्रद्धांजली. धन्यवाद.